students. Today we are going to see the lecture number 10 from this particular chapter, circle. In this particular lecture we are going to see what is meant by inscribed angle and what is meant by intercepted arc. या दोन कन्सेप्ट आपण आज शिकणार आहोत. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय आणि इंटरसेप्टेड आर्क असे दोन कन्सेप्ट आपल्याला शिकायचे आहेत. वी आर गोइंग टू सी दोज टू कन्सेप्ट टुडे, इन्स्क्राइब्ड अँगल अँड इंटरसेप्टेड आर्क. आलं लक्षात? ठीक आहे. आता व्हॉट इज मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल? इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय, तर ते सर्वांना ठीक आहे. आता पहिला नंबर बघा की इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे नेमकं काय असतं. पहा सर्वांनी, मी एक सर्कल या ठिकाणी काढतो. मी या ठिकाणी हेडिंग देतो पहिल्यांदा तुम्हाला, इन्स्क्राइब्ड अँगल. इन्स्क्राइब्ड अँगल आणि या ठिकाणी मी हेडिंग देतोय पालक ह्या समोरच्या बाजूला इंटरसेप्टेड आर्क. इंटरसेप्टेड आर्क, इन्स्क्राइब्ड अँगल आणि काय सांगा इंटरसेप्टेड आर्क. दीज आर द टू कन्सेप्ट्स वी आर गोइंग टू सी टुडे. आता व्हॉट इज मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल? इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे नेमकं काय, कुणाला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणायचं? चला आपण थोडंसं जवळ डिटेल मध्ये लक्षात ठेवायचं सर्वांनी. या ठिकाणी आय हॅव ड्रॉन अ सर्कल. मी एक सर्कल या ठिकाणी ड्रॉ केले. लक्षात? ठीक आहे. आता आय एम गोइंग टू ड्रॉ an angle such that एक अँगल मी काढतोय. कसा काढणार आहे नीट लक्ष द्या. अँगल की मी कसा काढलाय. दिस इज अँगल. दिस इज नॉट द सेंट्रल अँगल. हा सेंट्रल अँगल नाही, लक्षात घ्या. दिस इज नॉट द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलचा व्हर्टेक्स इथं असतो. आलं लक्षात? ठीक आहे. दिस इज नॉट द सेंट्रल अँगल. नीट लक्षात घ्या. ठीक आहे. आता हा अँगल मी काढलाय. कुठे आहे त्याचा व्हर्टेक्स? द व्हर्टेक्स ऑफ दॅट अँगल लाय ऑन द सर्कल इटसेल्फ. अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कल वर आहे. नीट लक्षात घ्या. व्हर्टेक्स ऑफ अँगल लाय ऑन द सर्कल. तर ते सर्वांना लक्षात आहे का? ठीक आहे. आता हा अँगल जो आहे त्याला मी तात्पुरतं एबीसी नाव देतो. अँगल बीएसी किंवा एबीसी, ए बी ए आणि काय सांगा सी. लक्षात? ठीक आहे. पहा, व्हर्टेक्स ऑफ दिस अँगल लाय ऑन द सर्कल इटसेल्फ अँड टू आर्म्स. याच्या दोन आर्म्स आहेत की नाही बघा लक्षात. दिस इज द फर्स्ट आर्म, हिअर इट इज सेकंड आर्म. तर ते सर्वांना ठीक आहे. ह्याच्या दोन आर्म आहेत. पहा, या दोन आर्म कुठून चालले? द फर्स्ट आर्म गोज थ्रू वन एंड पॉइंट ऑफ द आर्क and second arm goes through the काय सांगा सेकंड एंड पॉइंट ऑफ द आर्क. पहा, ही जी पहिली आर्म आहे ना ती आर्कच्या एका एंड पॉइंट मधून चालली. ही आर्क पार्टची कन्सिडर करा. दिस इज द आर्क. दिस वन इज द आर्क. ठीक आहे. ही जी आर्क आहे ना त्या आर्कच्या एका एंड पॉइंट मधून पहिली आर्म चालली आणि दुसऱ्या एंड पॉइंट मधून सेकंड आर्म चालली. कळतं सर्वांना? अशा प्रकारे जर अँगल असेल, दिस अँगल, सच अँगल, तर ते सर्वांना देन सच अँगल, दिस अँगल इज सेड टू बी इन्स्क्राइब्ड बाय द आर्क बीएसी. ह्या आर्कने काय केलं? ह्या अँगलला इन्स्क्राइब केलं. आलं लक्षात? ठीक आहे. त्याला म्हणतात आंतरलिखित कोन. मराठीमध्ये आपल्याला गरज नाही पण माहिती असावं तुम्हाला. आंतरलिखित कोन. आंतर म्हणजे आतल्या बाजूला, इन द इंटेरियर. काय म्हणजे इन द इंटेरियर. मग ह्या आर्कच्या हा अँगल जो तो इंटेरियर मध्ये. दिस अँगल इज इन द इंटेरियर ऑफ दिस आर्क. तर सर्वांना ह्या आर्कच्या इंटेरियर मध्ये हा अँगल आलाय. म्हणून आपण म्हणतो की ह्या आर्कने कुठल्या ह्या बॅक साइडच्या बीएसी नावाच्या आर्कने त्या बीएसी नावाच्या अँगलला काय केलं सांगा? इन्स्क्राइब केलं. म्हणजे अँगल बीएसी इज इन्स्क्राइब्ड बाय द आर्क काय सांगा? बीएसी. अँगल बीएसी हा बीएसी नावाचा अँगल ह्या आर्कने काय केलं सांगा? इन्स्क्राइब केला. बिकॉज दिस अँगल लाय इनसाइड द आर्क बीएसी. हा जो अँगल आहे तो बीएसी नावाच्या आर्कच्या इनसाइड आहे. दिस अँगल लाय इन द इंटेरियर ऑफ द आर्क बीएसी. मग त्या ठिकाणी मी राईट करतो डेफिनेशन. मला असं सांगता येईल त्याची. पाच सर्वांनी लक्ष द्या. व्हॉट इज द डेफिनेशन? वी आर गोइंग टू सी द डेफिनेशन. काय डेफिनेशन आहे ती पहा. लक्ष द्या. लक्षात? ठीक आहे. राईट फॉर डेफिनेशन. पास सर्वांनी या ठिकाणी ओ इज द सेंटर. डेफिनेशन आपल्याला सांगते. पहा, an angle whose vertex lie on the circle. An angle whose vertex lie on the circle. त्याचा व्हर्टेक्स हा सर्कलवर असतो. and its arms, each arm
passes through one of the end points each of the arc. त्याचे प्रत्येक आर्म जे आहे each arm passes through one of the end points of each of the arc. तर सर्व one of the end points of the arc लिहिता असेल इथे चालेल. one of the end points of the arc of the arc. त्याचे प्रत्येक आर्म जे आहे ती कोणत्या तरी एका तरी एंड पॉइंट मधून जाते. तर ते सर्वांना ठीक आहे पहा. इट्स आर्म passes through one of the end points of the arc किंवा passes through काय सगळा end points of the arc each. तर ते सर्वांना ठीक आहे. प्रत्येक आर्क ही एका एंड पॉइंट मधून जाते. लक्षात आलं सर्वांच्या. each arm passes through one of the end points of the arc. आलं लक्षात ठीक आहे. अशा प्रकारे जर इट्स आर्म passes through the end points of arc कळलं सर्वांना. लक्षात आलं का? ठीक आहे. लागलं तरी असं लिहितो. इट्स आर्म्स and its arms कोणाच्या आर्म्स त्या अँगलच्या. आलं लक्षात. इट्स म्हणजे काय अँगलच्या. an angle whose vertex lie on the circle and its arms passes through the end points of the arc. आलं लक्षात ठीक आहे. is called as inscribed angle by that arc. त्याला त्या आर्कने इन्स्क्राइब केलेले अँगल असं म्हणतात. पहा इन फिगर यू कॅन सी दॅट इन फिगर पहा लक्ष द्या. अँगल BAC is inscribed angle हा काय सांगा. inscribed angle आहे. inscribed angle by arc काय सांगा BAC. ही जी पाठीमागची BAC नावाची आर्क आहे ना त्या आर्कने ह्या अँगलला काय केले सांगा इन्स्क्राइब केले. कळतंय सर्वांना. बरोबर की नाही. अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड अँगल बाय आर्क काय सांगा BAC. या पाठीमागच्या आर्कने ह्या अँगलला काय केले सांगा इन्स्क्राइब केले. कारण का अँगलचा व्हर्टेक्स कुठे मग या ठिकाणी लिहितो बिकॉज पहा लक्ष द्या. vertex of angle BAC lie on the circle and arm BA and arm काय सांगा AB and arm AC passes through end points B and C of arc respectively. आर्कच्या एंड पॉइंट मधून चालली. पहिली आर्क जी अँगलची ती कुठून चालली. आर्कचा पहिला एंड पॉइंट कोणता आहे B आणि दुसरी आर्क जी कुठून चालली. आर्कचा दुसरा पॉइंट कोणता आहे सांगा एंड पॉइंट C. ही जी आर्क आहे की नाही पाठीमागची त्या आर्कचा पहिल्या एंड पॉइंट मधून पहिली आर्क चालली आहे आणि दुसऱ्या एंड पॉइंट मधून दुसरी आर्क चालली आहे. तर सर्वांना मग अशा प्रकारे जर फर्स्ट आर्क गोज थ्रू फर्स्ट एंड पॉइंट, सेकंड आर्क गोज थ्रू सेकंड एंड पॉइंट and the angle vertex of angle should lie on the काय सांगा सर्कल. देन अशा प्रकारच्या अँगलला आपण काय म्हणतो इन्स्क्राइब्ड अँगल असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. इन फिगर अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड अँगल बाय आर्क काय सांगा BAC. आलं लक्षात. अँगल BAC हा आर्क BAC ने काय केलं सांगा इन्स्क्राइब केलं. लक्षात आलं सर्वांच्या. ठीक आहे. इन दिस वे वी आर सीइंग व्हाट इज मीन बाय काय सांगा इन्स्क्राइब्ड अँगल. अशा पद्धतीने आपण इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय लक्षात आलं सर्वांच्या. इन्स्क्राइब्ड अँगल कसा काढतात. हाऊ टू फाइंड आउट इन्स्क्राइब्ड अँगल कळलं सगळ्यांना. ठीक आहे. इन दिस वे यू कॅन फाइंड द इन्स्क्राइब्ड अँगल. तुम्ही अशा पद्धतीने इन्स्क्राइब्ड अँगल फाइंड आउट करू शकता. काय अडचण आहे तुम्हाला. समजलं का कसं काढायचं इन्स्क्राइब्ड अँगल. ठीक आहे. तर पहा इन्स्क्राइब्ड अँगल झाला या ठिकाणी. समजा आता एक लक्ष द्या. मी या ठिकाणी असे फिगर काढली आणि या ठिकाणी काय केलं असा एखादा अँगल काढला. काही पण नाव द्यायचं PQ आणि R. अँगलचं नाव काय सांगा PQR. तर आपण असं म्हणणार की अँगल PQR इज inscribed angle by arc PQR. हिची पाठीमागच्या आर्क एक नाही. हिची पाठीमागच्या आर्क एक नाही. ह्या आर्कने काय केलं सांगा हे अँगल इन्स्क्राइब केलं. तर हे आर्कच्या आतमध्ये येतो. दॅट्स व्हाय दिस अँगल इज इन्स्क्राइब्ड बाय दिस आर्क. ह्या आर्कने ह्या अँगलला काय केलं सांगा इन्स्क्राइब केलं.
असं त्याचा अर्थ होतो. तर अँगल इन्स्क्राइब्ड अँगल कोणाला म्हणायचं, त्याचा व्हर्टेक्स हा कुठे पाहिजे सांगा, सर्कलवर पाहिजे. व्हर्टेक्स कुठे पाहिजे, सर्कलवर. आणि त्याच्या दोन ज्या काही आर्म्स आहेत पार्टच्या, वन आर्म शुड पास काय सांगा थ्रू वन एंड पॉइंट, सेकंड आर्म पास थ्रू सेकंड एंड पॉइंट. तर ते सर्वांना ऑफ द आर्मच्या एका एंड पॉइंट मधून पहिले आर्म गेली पाहिजे आणि आर्मच्या दुसऱ्या एंड पॉइंट मधून दुसऱ्या आर्म गेली पाहिजे. अशा पद्धतीने जर एखादा अँगल असेल तर त्याला म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल. लक्षात राहील सर्वांच्या, ठीक आहे. तर दिस झाला होतं काय सांगा इन्स्क्राइब्ड अँगल, हे झालं इन्स्क्राइब्ड अँगलच्या बाबतीत. आता आपण जाऊया पुढे. ठीक आहे. आता इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय, चला पहा टॉपिकचं नाव काय सांगा आता आपल्या, इंटरसेप्टेड आर्क. आता व्हॉट इज मीन बाय इंटरसेप्टेड आर्क, नीट लक्ष द्या सर्वांना. पहा मी तुम्हाला पहिले एक्सप्लेन करतो, मग आपण डेफिनेशन कडे जाऊया. पहा लक्ष द्या, वेर गोइंग टू एक्सप्लेन करते सर्वांना, ठीक आहे. ते एक मी अशा पद्धतीने एक वर्तुळ काढतो. पहा लक्ष द्या, आय एम गोइंग टू ड्रॉ द काय सांगा लाईक सर्कल या ठिकाणी ड्रॉ करतो मी. दिस इज सर्कल, इथे लक्षात, ठीक आहे. या सर्कल मध्ये मी एक काय करणार आहे, अशा पद्धतीने मी एक काय करतो पहा लक्षात घ्या, अँगल काढतो. राईट, ठीक आहे. आता इट इज नॉट नेसेसरी दॅट द व्हर्टेक्स ऑफ द अँगल शुड लाय ऑन द काय सांगा सर्कल. व्हर्टेक्स जो सर्कल वरच पाहिजे असं नाहीये, सर्कल वर असला तरी चालतो, सर्कल वर नसला तरी चालतो. म्हणजे सर्कल वर असला तरी चालेल किंवा असा इथं व्हर्टेक्स असला तरी चालेल. लक्ष द्या, पहा लक्ष द्या. हा अँगल जो याचं नाव घेतो एबीसी किंवा पी क्यू आर, चला एबीसी किंवा पी क्यू आर, आलं लक्षात, ठीक आहे. तर हा जो अँगल आहे की नाही, या अँगलने ही जी समोरची आर्क तुम्ही पाहताय की नाही, दिस आर्क, ठीक आहे. त्याला मी लागलं तर रेड कलर देतो, दिस आर्क. लक्षात घ्या, ही जी आर्क आहे ना ती या अँगलच्या इनसाइड मध्ये आहे, इंटेरियर मध्ये आहे. मग आता बाहेरची जी आर्क असते त्याला म्हणतात इंटरसेप्टेड आर्क. हा ह्या आर्कचा हा अँगल आतमध्ये आहे, याला म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल. आलं लक्षात, ठीक आहे. याला म्हणतात इन्स्क्राइब्ड. आणि त्या अँगलच्या आतमध्ये जे आर्क असते त्याला म्हणतात इंटरसेप्टेड आर्क. परत ऐका, ह्या आर्कने ह्या अँगलला इन्स्क्राइब केलं. दिस आर्क इन्स्क्राइब्स दिस अँगल and this angle inscribes this arc. म्हणून याला म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल, याला म्हणतात इंटरसेप्टेड आर्क. ही आर्क या अँगलला इन्स्क्राइब करते आणि दिस अँगल इंटरसेप्ट दिस आर्क. ह्या अँगलला याला इंटरसेप्ट केलं तर अँगलला म्हणतात इन्स्क्राइब्ड अँगल आणि आतल्या आर्कला म्हणतात इंटरसेप्टेड आर्क. द आर्क इनसाइड इन द इंटेरियर ऑफ अँगल, अँगलच्या इंटेरियर मध्ये जे आर्क असते अशा पद्धतीने त्याला आपण इंटरसेप्टेड आर्क म्हणतो. पण त्यासाठी काही कंडिशन आहे, सगळ्याच आर्कला इंटरसेप्टेड आर्क म्हणता येत नाही. लक्षात घ्या, जसं सगळ्या अँगलला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणता येतं का, नाही. त्यात कंडिशन आहे की त्याचा व्हर्टेक्स कुठे पाहिजे, सर्कलवर पाहिजे आणि दोन भुजा दोन एंड पॉइंट मधून गेले पाहिजे, तरच त्याला इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो आपण, आहे की नाही. तसं इथं लक्षात घ्या, इथं सुद्धा काही कंडिशन आहेत. लक्षात घ्या, दिस अँगल दिस आर्क इज द इंटरसेप्टेड आर्क. त्यात काय कंडिशन आहे त्या मी या ठिकाणी लावतो, लिहितो पहा. लक्षात घ्या, त्याची डेफिनेशन आपल्याला सांगता येते पहा. डेफिनेशन असं सांगता येते, each side each side of angle has to contain an end point of the arc and if the arc of a circle lies in the interior of angle, then such arc is said to be intercepted arc. पाहता लक्ष द्या काय म्हटलंय, नीट लक्षात घ्या. इफ ईच साइड ऑफ अँगल हॅज टू कंटेन वन एंड पॉइंट ऑफ द आर्क. पहा, अँगलची प्रत्येक बाजू हॅज टू कंटेन वन एंड पॉइंट. पहा, ईच साइड ऑफ काय सांगा अँगल, ईच साइड म्हणा किंवा ईच आर्म म्हणलं तरी चालेल. ईच आर्म ऑफ अँगल. पहा, अँगलला दोन आर्म असतात, प्रत्येक आर्म जी आहे ती एका काही एंड पॉइंट मधून गेली पाहिजे. दिस आर्म गोज थ्रू दिस एंड पॉइंट, दिस आर्म गोज थ्रू दिस एंड पॉइंट. लक्षात घ्या, इफ ईच आर्म ऑफ अँगल
हॅज टू कंटेन वन एंड पॉइंट. तर सर्वांना हॅज टू कंटेन काय सांगा, अँड एंड पॉइंट ऑफ काय सांगा आर्क. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे. आणि इफ द आर्क ऑफ सर्कल, आणि सर्कलचे जे आर्क आहेत ना लाईज इन द इंटेरियर ऑफ द अँगल, आणि ती जी आर्क आहे ना ती इंटेरियर मध्ये पाहिजे अँगलच्या आतमध्ये. अशा प्रकारे दिस आर्क इज कॉल्ड एज काय सांगा इंटरसेक्टेड आर्क. ही जी आर्क आहे ना याला आपण काय म्हणतो, इंटरसेक्टेड आर्क असं म्हणतो. लक्षात? ठीक आहे. लक्षात आलं? ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या अँगलने ह्या आर्कला काय केलं सांगा, इंटरसेक्ट केलं. कळालं सर्वांना? बरोबर. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, सगळं इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे. परत एकदा पहा. आता इथं कुठं म्हटलंय का रे अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलवर पाहिजे, असं कुठंच नाही म्हटलं. पहा अँगलचा व्हर्टेक्स कुठेही चालतो, इथं काय प्रॉब्लेम नाही. हे अशा पद्धतीने हे अँगल नाही येणं असं जरी तुम्ही काढलं उद्या डायग्राम तरी चालतंय. पहा इफ यू ड्रॉ द डायग्राम लाईक दिस वन. बरोबर का? मी थोडीशी डायग्राम छोट्या करतो, म्हणजे मला बरेच डायग्राम काढायचे होता. पहा लक्षात, मी वेगवेगळा डायग्राम काढतो. पहा लक्षात. ठीक आहे. 4 is 5th, 6th, 7th. लक्षात आहे. आता पहा ही जी आर्क आहे इट इज इंटरसेक्टेड आर्क. अँगलला नाव देतो पी क्यू आर. लक्षात, हा अँगलने ह्या आर्कला काय केलं, इंटरसेक्ट केलं. ज्या ज्या आर्क इंटरसेक्ट झालेत ना त्या आर्कला मी रेड कलर देतो. पहा लक्षात, दिस इज द आर्क इंटरसेक्टेड. कळालं सर्वांना? ठीक आहे. चला, अँगल असा असला तरी चालतो, अँगलचा व्हर्टेक्स कुठेही चालतो, असा काय प्रॉब्लेम नाहीये. व्हर्टेक्स सर्कलवर असला तरी चालतो, नसला तरी चालतो. पण या केस मध्ये मात्र इन्स्क्राइब अँगल मध्ये मात्र व्हर्टेक्स हा सर्कलवरच लागतो. जर व्हर्टेक्स सर्कलवर असेल तरच त्याला इन्स्क्राइब अँगल म्हणतात. लक्षात, इथे अँगलला बघतोय, इथे आर्कला बघतोय. आर्क कुठे पाहिजे, इंटेरियर मध्ये पाहिजे. कशाच्या, अँगलच्या. मग हा अँगल ह्या आर्कला इंटरसेक्ट करतो. कळतं सर्वांना? चला, इथं जरी असेल तरी चालतं पी क्यू आर. तर इथं त्या केस मध्ये सुद्धा तुमच्या लक्षात राहील की आर्क पी आर ही काय सांगा, इंटरसेक्टेड आर्क आहे. कळालं सर्वांना? दिस इज इंटरसेक्टेड आर्क बाय दिस अँगल. अँगलने त्याला सुद्धा इंटरसेक्ट केलं. अँगलचा व्हर्टेक्स असा गरजेचं नाहीये की तो सर्कलवरच पाहिजे, असं गरजेचं नाहीये. आतमध्ये असलं तरी चालेल, सर्कलवर असला तरी चालतो, आणि सर्कलच्या बाहेर असला तरी चालतो. लक्षात घ्या सर्वांनी. आता सर्कलच्या बाहेर जरी असेल तरी चालेल. पहा लक्षात घ्या, अशा पद्धतीने, किंवा असं जरी असलं तरी चालतोय. पहा एक दिवस पहा तरी सुद्धा ही जी आर्क आहे की नाही, दिस आर्क, ही जी आर्क आहे पहा, दिस आर्क, दिस आर्क इज इंटरसेक्टेड. ही इंटरसेक्टेड आर्क आहे. तर त्या सर्वांना बाहेर दिस अँगल, ह्या अँगलने त्या आर्कला इंटरसेक्ट केले. पहा एक साइड ह्या याच्यातून चालली आहे आणि एक साइड ह्या एंड पॉइंट मधून चालली. पहा दुसरी साइड ह्या एंड पॉइंट मधून चालली, एक साइड ह्या एंड पॉइंट मधून चालली. म्हणून या ठिकाणी पी क्यू आणि काय सांगा आर. लक्षात? ठीक आहे. तर ते सर्वांना ठीक आहे. तर अशा पद्धतीने यू कॅन सी दॅट आहे की नाही. पहा दिस साइड पासेस थ्रू दिस एंड पॉइंट आणि दिस साइड पासेस थ्रू दिस एंड पॉइंट. लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा चालतं. तर दिस इज द इंटरसेक्टेड आर्क. लक्षात? ठीक आहे. त्यानंतर इथं जाऊयात. पहा लक्ष द्या, चौथी केस मी या ठिकाणी घेतोय. आता असे काढणार मी. लक्ष द्या, अँगलचा व्हर्टेक्स जो आहे तो जरी बाहेर आला तरी चालतो. लक्ष द्या, व्हर्टेक्सचा अँगल जरी बाहेर असला तरी चालतो. दिसतंय का तुम्हाला फिगर? कॅन यू सी द फिगर? येस, यू कॅन सी. पहा आता लक्ष द्या. तर अशा प्रकारे नाव दिस अँगल, हा जो काय अँगल आहे ना पी क्यू आर, हा जो अँगल आहे की नाही, हा अँगल दोन दोन आर्क इंटरसेक्ट केल्यात. पहा लक्ष द्या, दोन आर्क इंटरसेक्ट केल्यात. पहा हिअर इट इज द काय सांगा फर्स्ट आर्क, हिअर इट इज द काय सांगा सेकंड आर्क. टू आर्क्स आर इंटरसेक्टेड बाय दिस अँगल. अँगल दोन आर्क इंटरसेक्ट केल्या. कळाले का तुम्हाला? पहिली कोणती? ही, आणि नंतर ही. टू आर्क्स आर इंटरसेक्टेड. लक्षात? ठीक आहे. अशा पद्धतीने समजा अँगलचा व्हर्टेक्स पहा अशा प्रकारे काय केलं मी सांगा, बाहेर घेतला. आता मी पुढे जाणार आहे. पहा लक्ष द्या, अँगलचा व्हर्टेक्स असा येतो. पहा नीट लक्ष द्या. अँगलचा व्हर्टेक्स कसा घेणार मी आता? असा घेतोय, हा असा घेतो आणि अशा पद्धतीने घेतो. पहा लक्ष द्या, हा जो अँगल आहे ना,
काय नाव याचं पी क्यू आणि आर. हा जो अँगल आहे ना याने सुद्धा दोन आर्क इंटरसेप्ट केले. ही पण आर्क आहे पहा लक्षात द्या. दिस आर्क इज ऑल्सो इंटरसेप्टेड. ही पण आर्क इंटरसेप्ट केली आणि ही आर्क पण सुद्धा इंटरसेप्ट केली. ही पण आर्क इंटरसेप्ट केली त्यांनी. तर त्या सर्वांना ठीक आहे अशा पद्धतीने दोन आर्क ही आणि ही अशा दोन आर्क त्याने इंटरसेप्ट केले ह्या अँगलने. अँगलच्या आतमध्ये आर्क पाहिजे म्हणजे आर्क इंटेरियर मध्ये असतात ना त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणतात. ह्या अँगलने ह्या दोन दोन आर्क इंटरसेप्ट केले. आता ह्या आर्कला पण तुम्ही नाव देऊ शकता पी क्यू आर. इथं एस नाव देऊ शकता कारण तुम्ही यू कॅन पुट द नेम लाईक S1 पी एस आणि काय सांगा पी आर. इथं सुद्धा काय आलं सांगा पी आर आणि इथं पी क्यू आर एस आणि टी एस टी एस आणि काय सांगा टी पी आर पी एस टी आणि पी आर दिस टू आर्क्स आर इंटरसेप्टेड. एस टी आणि काय सांगा पी आर. टू आर्क्स आर इंटरसेप्टेड बाय दिस अँगल. इथं ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड बाय दिस अँगल. एकच आर्क इंटरसेप्ट झाली. तिथं सुद्धा एकच आर्क इंटरसेप्ट झाली. तिथं सुद्धा एकच झाली. या केस मध्ये दोन झाले पहा कोणती पी एस आणि पी आर. आलं लक्षात पी एस आणि काय सांगा पी आर. टू आर्क्स आर इंटरसेप्टेड. आता ते पुढे जाऊयात आपण पहा लक्षात घ्या. नाव वर सी द ड्रॉ द डायग्राम लाईक दिस वन पहा. आता मी आणखीन एक डायग्राम काढतो या ठिकाणी पहा यू कॅन सी. आता या ठिकाणी पहा अशा पद्धतीने यू कॅन सी दॅट दिस होल सर्कल इज इंटरसेप्टेड. पहा संपूर्ण सर्कलच इंटरसेप्ट झालंय. पहा ही बाजू एवढा भाग तर इंटरसेप्ट झाला आहे की नाही. होल सर्कल इज इंटरसेप्टेड. लक्षात घ्या यू कॅन सी दॅट दिस पार्ट एवढं तर इंटरसेप्ट झालं आहे की नाही. आणि इकडला पण पार्ट इंटरसेप्ट झालाय पहा हा पण. इथं होल सर्कल इज इंटरसेप्टेड. लक्षात घ्या कळतं सर्वांना ठीक आहे. हा जो अँगल आहे की नाही ज्याचं नाव आपण पी क्यू आर घेतोय पी क्यू आणि काय सांगा आर. त्यांनी ही जी आर केली नाही काय पी एस आर पण आणि काय सांगा पी टी आर पण पी एस आर आणि पी टी आर म्हणजे पूर्ण सर्कललाच हे इंटरसेप्ट केलेलं आहे हे अँगल. कळतं सर्वांना दिस अँगल इंटरसेप्टेड काय सांगा पी एस आर एज वेल एज काय सांगा पी टी आर म्हणजे कंप्लीट सर्कललाच इंटरसेप्ट केलंय. आणि लक्षात ठीक आहे अशा पद्धतीने यू कॅन सी दॅट दीज आर द काय सांगा इंटरसेप्टेड आर्क्स. इंटरसेप्टेड आर्क जे आहेत ना त्याला मी काय केले अशा पद्धतीने काय करतो थोडंसं खुणा भरतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दीज आर द इंटरसेप्टेड आर्क्स. लक्षात ठीक आहे हे इज इंटरसेप्टेड आर्क. ठीक आहे इथं सुद्धा काय सांगा इंटरसेप्टेड आर्क आहे. जी इंटरसेप्टेड आर्क त्याला मी थोडंसं असं तुम्हाला नोटिफिकेशन करून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. या अँगलने दोन दोन आर्क इंटरसेप्ट केल्या. दिस इज द फर्स्ट आर्क. दिस इज द सेकंड आर्क. टू आर्क्स आर इंटरसेप्टेड. किती आर्क इंटरसेप्ट केल्या सांगा दोन आर्क इंटरसेप्ट केल्या. दिस वन अँड दिस वन टू आर्क्स. या अँगलने ह्याने पूर्ण सर्कलच इंटरसेप्ट केले पहा लक्षात घ्या. होल सर्कल इज इंटरसेप्टेड कारण होल सर्कल इज इन द इंटेरियर ऑफ अँगल. संपूर्ण सर्कल अँगलच्या आतमध्ये आणि इथं सुद्धा दिस इज द फर्स्ट आर्क इंटरसेप्टेड अँड दिस इज द सेकंड आर्क इंटरसेप्टेड. आलं लक्षात ठीक आहे. तर पहा पहिल्या तीन फिगर जे आहेत ना आलं लक्षात ठीक आहे. मी या ठिकाणी लिहितो इन फर्स्ट थ्री फिगर्स पहा व्हॉट यू कॅन सी इन फर्स्ट थ्री फिगर्स म्हणजे कोणती फिगर नंबर 1 ही फिगर नंबर 1 दिस इज द फिगर नंबर 2 it is the figure number 3 it is the figure number 4 here it is the figure number 5 this one is the काय सांगा 6 here it is the 7 मी काढणार आहे आता लक्षात द्या 7 मी नंतर काढतो लक्षात द्या. in first three figures पहा angle PQR has intercepted काय सांगा ओनली वन आर्क. बरोबर ठीक आहे. तर त्या सर्वांना एकच आर्क इंटरसेप्ट केली म्हणजे आर्क पी आर इज इंटरसेप्टेड. तर त्या सर्वांना लक्षात सर्वांच्या ठीक आहे ओनली वन आर्क. आणि इन नेक्स्ट थ्री फिगर्स पुढच्या ज्या तीन फिगर्स आहेत पहा लक्षात पुढच्या तीन फिगर नेक्स्ट बरं का पहिल्या तीन आणि नंतरच्या तीन 6 6 5 6 7 लक्षात ठीक आहे. किंवा इन फिगर 5 6 7 असं लिहितो. इन फिगर 1 2 3 आणि फिगर काय सांगा 5 6 7 पहा इन फिगर 1 2 आणि काय सांगा 3 इन फिगर 1 2 3 इन फिगर्स 1 2 3 आणि खाली लिहितो इन फिगर्स 4 5 and 6 angle PQR
पहा 4 नंबर मध्ये काय दिसलं, ही पण आर्क इंटरसेप्ट झाली, ही पण आर्क इंटरसेप्ट झाली, म्हणजे आर्क एसटी इज इंटरसेप्टेड बाय अँगल पीक्यूआर, आर्क पीआर इज आल्सो इंटरसेप्टेड. कळतंय सर्वांना? मग पीक्यूआर हॅज इंटरसेप्टेड टू आर्क्स, दोन आर्क हे केले त्याने. पहा इथं सुद्धा पीएस पण इंटरसेप्ट झाली आणि पीक्यूआर पण इंटरसेप्ट झाली. इथं सुद्धा पीएसआर पण झाली, पीटीआर पण झाली. कळतंय सर्वांना? कोणत्या 4, 5, 6 मध्ये. आणि शेवटची जी काय पहा लक्षात द्या, ती थोडीशी मी वेगळी लिहिणार आहे, तर या ठिकाणी नीट लक्षात घ्या. मुद्दा मी त्याला ब्रॅकेट केलाय पहा लक्षात घ्या. I have try some where the bracket. If we draw the circle like this one, and if we draw the like this one, पहा असा जर अँगल मी काढला, तर या ठिकाणी अँगलची हा जो अँगल आहे PQR, PQ आणि काय सांगा R, तर ह्या अँगल मध्ये हा जो आर्क आहे त्याला इंटरसेप्टेड आर्क म्हणता येत नाही. कारण का? तर अँगल जो आहे ना, अँगलची एक भुजा ही आर्कच्या एंड पॉइंट मधून गेली, पण दुसरी भुजा गेली का, वन आर्म ऑफ द अँगल पासेस थ्रू द एंड पॉइंट. पहा त्यांनी काय सांगितलंय, ईच आर्म ऑफ अँगल हॅज टू कंटेन एंड पॉइंट. प्रत्येक आर्म ही एंड पॉइंट मधून गेली पाहिजे. पाहायची ही आर्म पण एंड पॉइंट मधून गेली, ही पण गेली, इथं ही आर्म गेली, ही पण गेली, सर्कल वरच आहे, इथं ही पण गेली, ही पण गेली. तसं इथं काय झालं की ही जी आर्म आहे ना, ती कोणती PQ, इट डू नॉट पास थ्रू द एंड पॉइंट ऑफ द सर्कल किंवा आर्क. ही सर्कलच्या आर्कच्या एंड पॉइंट मधून जात नाही, ती बाहेरच आहे टोटली. एक आर्म गेलेली आहे, परंतु दुसरी आर्म अर्थ काय आले सांगा, एंड पॉइंट मधून जात नाही. त्यामुळे अशा आर्मला इंटरसेप्टेड आर्क म्हणत नाही. लक्षात घ्या. तर सर्वांना आता बाय दिस फिगर, in this figure arm PQ of angle PQR does not pass through end points of the arc, hence arc is not intercepted. त्यामुळे आर्क इज नॉट इंटरसेप्टेड. लक्षात घ्यावा, असं आर्कला इंटरसेप्ट म्हणत नाही. ही जर आर्क आहे ना, दिस आर्क इज नॉट इंटरसेप्टेड. लक्षात घ्या. कारण का, त्या अँगलचं जे काही भुजा आहेत, अँगलच्या दोन आर्म्स आहेत, त्या तो दोन एंड पॉइंट मधून गेले पाहिजे. फर्स्ट आर्म शुड पास थ्रू द एंड पॉइंट, सेकंड आर्म आल्सो शुड पास थ्रू द एंड पॉइंट्स. परंतु सेकंड आर्म मात्र एंड पॉइंट मधून जाताना दिसत नाही. अशा मात्र आर्कला इंटरसेप्टेड आर्क म्हणत नाही. दिस इज नॉट इंटरसेप्टेड आर्क. तर पहा परत एकदा आहे का, इन दिस फिगर PR is the intercepted arc by angle PQR. PR is the intercepted arc. या ठिकाणी लिहितो इंटरसेप्टेड आर्क. ही जी आहे ना, ही इंटरसेप्टेड आर्क. तर त्या सर्वांना इन दिस फिगर PR is the intercepted arc by angle Q. अँगलचा व्हर्टेक्स वर्तुळाच्या आत असला तरी चालतो, बाहेर असला तरी चालतो, असं असलं तरी चालेल, फारच बाहेर असला तरी चालतो, वर्तुळावर असला तरी चालतो, काय प्रॉब्लेम नाही. पण असं नाही पाहिजे. महत्वाची कंडिशन काय की व्हर्टेक्स कुठेही चालेल अँगलचा, पण त्याच्या दोन भुजा ज्या आहेत, दोन आर्म्स आहेत जे आहेत ना, ती फर्स्ट आर्म शुड पास थ्रू द वन एंड पॉइंट, सेकंड आर्म शुड पास थ्रू द सेकंड एंड पॉइंट. पहा याची फर्स्ट आर्म फर्स्ट एंड पॉइंट, सेकंड आर्म सेकंड एंड पॉइंट. पहा पहिली आर्म ह्या एंड पॉइंट मधून चालली, दुसरी आर्म ह्या एंड पॉइंट मधून चालली. पहिली आर्म एंड पॉइंट मधून चालली, दुसरी चालली. पण इथे केस मध्ये काय झालं, एक आर्म गेली एंड पॉइंट मधून, पण दुसरी आर्म मात्र कुठल्या एंड पॉइंट मधून गेलेली नाही. आर्कच्या एंड पॉइंट मधून आर्म जावी लागते, इथं मात्र दिसत नाही. कळते? म्हणून या ठिकाणी ह्या आर्कला इंटरसेप्टेड आर्क म्हणता येत नाही. या केस मध्ये काय झालं की आर्क PSR, आर्क PTR बोथ आर इंटरसेप्टेड. या केस मध्ये आर्क PS and आर्क काय सांगा PR बोथ आर इंटरसेप्टेड. या केस मध्ये आर्क ST, आर्क PR बोथ आर इंटरसेप्टेड. म्हणजे पहिल्या तीन फिगर मध्ये ओनली वन आर्क इज इंटरसेप्टेड आणि नंतरच्या तीन फिगर मध्ये 1 2 आर्क्स आर इंटरसेप्टेड. 1 2 आर्क्स आर इंटरसेप्टेड. 1 2 आर्क्स आर इंटरसेप्टेड. लक्षात ठेवा. आणि ही जी फिगर आहे ना, याच्यामध्ये मात्र नॉट इंटरसेप्टेड, आर्क इंटरसेप्ट झालेली नाहीये. अशा पद्धतीने वी हॅव सीन टुडे व्हॉट इज मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल अँड व्हॉट इज मीन बाय काय असतात इंटरसेप्टेड आर्क. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय आणि इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय ते आजच्या लेक्चरला आपण पाहिले. आता उद्या आपल्याला एक महत्त्वाचे चॅप्टर्स किंवा महत्त्वाचे थेरम येणार आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. या अँगलशी रिलेटेड एक थेरम आहे आपला, त्याचं नाव आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. काय नाव आहे?
इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, तर तो आपण पुढच्या लेक्चरला सुरू करणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या? ठीक आहे, तर विल कंटिन्यू इन्स्क्राइब्ड अँगल थेरम इन नेक्स्ट लेक्चर. ओके.